नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रोबॅबिलिटीबद्दल माहिती घेत असताना थेरम्स ऑन प्रोबॅबिलिटी आपण बघत होतो. त्या थेरम्स ऑन प्रोबॅबिलिटी बघत असताना त्यामध्ये आपण काही थेरम्स आत्तापर्यंत अभ्यासलेले आहेत. लास्ट थेरम जो आपण अभ्यासला त्याचं नाव होतं ॲडिशन थेरम. त्यालाच लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटीज असंही म्हणतात. ओके, म्हणजे लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटी आपल्याला काय देतो तर इट गिव्स दी प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ ॲट लिस्ट वन ऑफ द टू इव्हेंट्स ए ऑर बी विल ऑकर याची प्रोबॅबिलिटी देतो. दॅट प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, जे मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे ती लिहायचं राहिलेलं आहे. सो यू कॅन रीड इट ॲज probability of A plus probability of B minus probability of A intersection B. While proving this theorem, I have overcome this mistake. So I have proved this theorem in last lecture and we have got our last expression, hence the proof of addition theorem. What is the proof? That is A probability of A union B is equal to probability of A plus probability of B minus probability of A intersection B. So this is the statement and proof of addition theorem. Okay, yesterday we have seen the addition theorem, how it can be proved. Now we have to see the addition theorem, extension of addition theorem for three events. How the ॲडिशन थेरम कॅन बी एक्सटेंडेड फॉर दी थ्री इव्हेंट्स. ज्यावेळेला तीन इव्हेंट्स असतील आपल्याकडं त्यावेळेला मग तो ॲडिशन थेरम आपण कसा मांडणार आहोत, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ॲट लिस्ट वन ऑफ द थ्री इव्हेंट्स विल ऑकर ए ऑर बी ऑर सी. तर ते आपण कसं लिहितो मॅथमॅटिकली किंवा त्याची प्रोबॅबिलिटी कशी काढतो, दॅट इज नथिंग बट दी ॲडिशन थेरम फॉर थ्री इव्हेंट्स. लेट इव्हेंट ए, बी अँड सी आर थ्री इव्हेंट्स defined on same sample space omega, then the probability that at least one of the three events A or B or C occurs is given by. ती कशी दिली जाते probability? तर probability of A union B union C is equal to probability of A plus probability of B plus probability of C minus probability of A intersection B minus probability of B intersection C minus probability of A intersection C plus probability of A intersection B intersection C. अशा पद्धतीने ती प्रॉबिलिटी आपल्याला मिळत असते. म्हणजे त्यांचं जॉईंट ऑकरन्सची प्रॉबिलिटी, प्रत्येकाच्या जॉईंट ऑकरन्सची प्रॉबिलिटी काय करायची, पेअर वाईज जॉईंट ऑकरन्स जो आहे ती वजा करायची त्यांच्या इंडिव्हिज्युअल प्रॉबिलिटीच्या ॲडिशनमधून, आणि परत काय करायचं, त्या तिघांची जी जॉईंट ऑकरन्सची प्रॉबिलिटी आहे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, ती जॉईंट ऑकरन्सची प्रॉबिलिटी ॲड करायची. अशा पद्धतीनं दिस इज कॉल्ड ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी फॉर थ्री इव्हेंट्स ए बी अँड सी. सो याला ॲडिशन थेरम आपण म्हणतो फॉर द थ्री इव्हेंट्स. नाव वी हॅव टू लर्न नेक्स्ट थिअरम. दॅट थिअरम इज नथिंग बट 0 is less than equal to probability of A intersection B is less than equal to probability of A is less than equal to probability of A union B is less than equal to probability of A plus probability of B and which is less than equal to 1. हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे थेरम. हा थेरम प्रूव्ह करत असताना आपण ही जी वेन डायग्राम इथं काढली आहे त्याचा आधार घेऊन आपण प्रूव्ह करणार आहोत. आता हे प्रूव्ह करत असताना आपल्याला तीन पार्टमध्ये प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज लेस दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ ए हे पहिल्यांदा आपल्याला दाखवावं लागेल. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज लेस दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी हे दाखवावं लागेल. आणि तिसरं प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज लेस दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी असं आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे ह्या तिन्हीचं एकदा रिलेशन तुम्हाला लक्षात आलं की मी त्याच्यावरनं हे एकदम तुम्ही रिलेशन मांडू शकता. And every probability, each probability or probability of any event always lies between 0 and 1. हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आपण त्याचं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट डायरेक्ट टाकू शकतो. म्हणजे 0 लेफ्ट साईडला जे आहे आणि 1 राईट साईडला जे आहे ते आपण डायरेक्टली लिहू शकतो ॲक्शमवरून, आपल्या ॲक्शम नंबर 1 वरून. त्यामुळं हा थेरम प्रूव्ह करत असताना मी काय करणार आहे,
ही जी वेन डायग्रॅम आहे, हे वेन डायग्रॅमचा आधार घेणार आहे. आता ही वेन डायग्रॅम आपण काढली होती ज्यावेळेला ॲडिशन थेरम प्रूव्ह केला ती त्यावेळेस पण काढली होती. आता ही वेन डायग्रॅममध्ये काय आहे, तर जो शेड केलेला पार्ट आहे दॅट इज ए इंटरसेक्शन बी, म्हणजे तो ए कडं पण आहे आणि बी कडं पण आहे, म्हणजे कॉमनमध्ये आहे म्हणून तो ए इंटरसेक्शन बी म्हणायचं. आणि त्यातला लेफ्ट साईडचा जो कोरा एचा भाग आहे, शेडेड रिजन ए मधला सोडून ए मध्ये जेवढा शेडेड रिजन येतोय तो सोडायचा आणि बाकीचा कोरा भाग जो आहे दॅट इज नथिंग बट द रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, दॅट इज ए इंटरसेक्शन बी डॅशचा पार्ट आहे तो लेफ्ट हँड साईडचा ए मधला कोरा भाग. आणि राईट हँड साईडचा बी मधला कोरा भाग जो आहे ए इंटरसेक्शन बी म्हणजे शेड केलेला पार्ट सोडून बी मधला कोरा पार्ट दॅट इज रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, दॅट इज ए डॅश इंटरसेक्शन बीचा पार्ट आहे. मग ही डायग्रॅम वापरून आपण काय करणार आहोत, हा थिअरम प्रूव्ह करणार आहोत. हा थिअरम प्रूव्ह करत असताना 3 भागात प्रूव्ह करायचा आणि नंतर ते 3 भाग आपण ची एकत्र सांगड घालायची, दॅट विल गेट आवर फायनल प्रूफ. सो आता ह्यामध्ये बघा, लेट ए बी आर द 2 इव्हेंट्स डिफाइंड ऑन द सॅम्पल स्पेस. सो हिअर ए डॅश इंटरसेक्शन बी अँड ए इंटरसेक्शन बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स विच फॉर्म इव्हेंट बी. तुमचा इव्हेंट बी जर बघितला तर इव्हेंट बी हा तुमचा 2 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्सनी बनला आहे. एक म्हणजे ए इंटरसेक्शन बी आणि दुसरा ए डॅश इंटरसेक्शन बी. ह्या 2 भागांनी सेपरेट भागांनी तुमचा काय झालेला आहे, बी तयार झालेला आहे. त्यामुळे बी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए डॅश इंटरसेक्शन बी असं आपण लिहू शकतो. आता ए इंटरसेक्शन बी आणि ए डॅश इंटरसेक्शन बी दीज 2 आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. And for any pair of mutually exclusive events, by axiom 3 we can, if we can take probability of the union of these mutually exclusive events, then that probability is equal to the separate probabilities of them, addition of separate probabilities. So by axiom 3 we can write probability of B is equal to probability of A intersection B प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी. अशा पद्धतीने ॲक्शन 3 नुसार लिहू शकतो. मग आपण त्यातनं प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी जर काढली तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी विल बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी लेफ्ट साईडला नेला आपण तर आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी असं मिळेल. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. नाव बाय ॲक्शन 1 ॲक्शन 1 आपल्याला काय मिळते बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कारण प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बीची मी व्हॅल्यू तिथं पुट केली तर मला काय मिळेल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अँड दॅट इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असं मिळेल. मग आता काय केलं मी, मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे ते RHSला नेलं तर काय होईल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी ग्रेटर दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मला मिळेल. म्हणजे ह्याचाच अर्थ थोडक्यात प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज अ लेस दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह, सिमिलरली आपण काय प्रूव्ह करू शकतो, जसं वरती प्रूव्ह केलं हे तसंच आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी असं प्रूव्ह करू शकतो आपण. सो वी कॅन प्रूव्ह लाईक दिस. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट बाय ॲक्शन नंबर 1 probability of A intersection B dash is greater than equal to 0. This is by axiom number 1 because a probability of any event which is greater than equal to 0. So we can write like that, probability of A intersection B dash is greater than equal to 0. मग आता ही probability of A intersection B dash जो आहे त्याची व्हॅल्यू काय आहे वरती आपण काढलेली आहे, probability of A minus probability of A intersection B अशी आपण ती व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती पुट केली आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅशच्या जागी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मग आपण मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी जे आहे ते आपण RHSना लिहिलं तर काय मिळेल बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो
which is nothing but probability of A intersection B is less than equal to probability of A, and this is our first equation or first जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यातला पहिला पार्ट आपण प्रूव्ह केला. सो दॅट इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ इक्वेशन नंबर 1. असंच आपण इक्वेशन 2 प्रूव्ह करणार आहोत, इक्वेशन 3 प्रूव्ह करणार आहोत आणि तिन्ही इक्वेशन आपण एकत्रित लिहिली तर आपलं फायनल जे प्रूफ आहे ते प्रूफ होईल. नाव A युनियन B इज मेड अप ऑफ युनियन ऑफ टू म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. कुठले तर ए तुमचा पूर्ण ए आणि ए डॅश इंटरसेक्शन बी. आता वरती बघूया आपण, वरच्या डायग्रॅममध्ये आपण बघूया. ए म्हणजे आपला पूर्ण ए आणि ए डॅश इंटरसेक्शन बी म्हणजे बी मधला जो कोरा पार्ट आहे तो. ए म्हणजे तुमचा शेड केलेला पार्ट धरून सगळा ए जो आहे तो ए आणि बी मधला फक्त कोरा पार्ट जो राहिला आहे तो. हे दोन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आहेत. म्हणजे ए आणि ए डॅश इंटरसेक्शन बी हे दोन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आहे आणि ते दोन एकत्र केले की आपल्याला ए युनियन बी मिळतोय. तेच इथं आपल्याला सांगितलेलं आहे प्रूव्ह करत असताना, दॅट ए युनियन बी इज मेड अप ऑफ टू म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स दॅट इज ए अँड ए डॅश इंटरसेक्शन बी. म्हणजेच ए युनियन बी इज नथिंग बट A union A dash intersection B. So by axiom 3 we can write probability of A union B is equal to probability of A plus probability of A dash intersection B. अशा पद्धतीने आपण ती लिहू शकतो. मग आपण इथं जर probability of A dash intersection B काढायला गेलो तर probability of A dash intersection B is equal to probability of A union B minus probability of A. म्हणजे probability of A union B मधून ए ची आपण प्रोबॅबिलिटी काढून टाकली, वजा केली तर वी विल गेट दी प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी. सो by axiom number 1 again we know that probability of A dash intersection B is greater than equal to 0. So its value of probability of A dash intersection B is probability of A union B minus probability of A. We can put the value of probability of A dash intersection B. So we will get probability of A union B minus probability of A which is greater than equal to 0. Next, probability of A union B is greater than equal to probability of A, because we take minus probability of A in the RHS. So probability of A union B which is greater than equal to probability of A, and that is nothing but probability of A is less than equal to probability of A union B. So this is a equation number 2 which we have proved. Now we have to prove third expression. So while proving third expression we know the addition theorem. What is addition theorem? Probability of A union B is equal to probability of A plus probability of B minus probability of A intersection B. Therefore we can take probability of A intersection B in the LHS and we can put probability of A union B in the RHS. Only we shift the places of A intersection B, probability of A intersection B and probability of A union B. So we will get probability of A intersection B is equal to probability of A plus probability of B minus probability of A union B. म्हणजे probability of A intersection B काय केलं आपण, probability of A union B च्या जागेला आणलं ॲडिशन थेरम मधल्या, आणि probability of A union B काय केलं, probability of A intersection B च्या जागेला नेलं. फक्त एवढंच केलंय आपण तिथं. मग बाय ॲक्शन 1 आपल्याला काय माहिती आहे, तर probability of A intersection B is greater than equal to 0 हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण probability of A intersection B ची व्हॅल्यू पुट केली पुढच्या स्टेपमध्ये. तर probability of A plus probability of B minus probability of A union B and which is greater than equal to 0. मग आपण मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी आहे ते RHSला नेलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, and that is nothing but probability of A union B is less than equal to probability of A plus probability of B, and that is nothing but equation number 3. So if आपण जर समजा काय केलं, तिन्ही इक्वेशनची सांगड घेतलेली तर प्रत्येक इक्वेशन मधला जो RHS आहे तो पुढच्या इक्वेशनचा LHS आहे.
तुम्ही बघत गेला तर इथं आता LHS जी आहे प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B तिसऱ्या इक्वेशनमध्ये ती तुमच्या इक्वेशन 2ची RHS असेल बघा इथं आहे, आणि इक्वेशन 2ची जी LHS आहे ती इक्वेशन 1ची RHS असेल बघा इथं. त्यामुळं प्रत्येक ह्याच्यामध्ये एक प्रोबॅबिलिटी दुसऱ्या प्रोबॅबिलिटीपेक्षा मोठी आहे. म्हणजे कोण कोणापेक्षा मोठा आहे हे आपण एकत्रित जर पाहिलं तर आपल्याला इथं लक्षात येते की प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B जो आहे ते सगळ्यात लहान आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B इज लेस दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ A, अँड प्रोबॅबिलिटी ऑफ A इज लेस दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B, अँड प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B इज लेस दॅन प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B. सो आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, probability of A intersection B is less than probability of A is less than probability of A union B is less than probability of A plus probability of B. आणि काय तर since every probability lies between 0 and 1 we directly write like 0 is less than probability of A intersection B is less than probability of A is less than probability of A union B is less than probability of A plus probability of B is less than 1. So in this way we have proved this theorem. Okay, now we have to see some examples on the theorems or this topic. That is example number 1. If probability of A is equal to 1 by 3, probability of B dash is equal to 3 by 4, and probability of A intersection B is equal to 1 by 6. Then find probability of A union B, probability of A dash intersection B, third probability of A dash union B dash, fourth probability of in fourth we have to find probability of A dash intersection B dash. There is a mistake that both the terms are same, 3 and 4th, but in fourth term we have to find, fourth bit we have to find A dash intersection B dash. So you can correct it, that is not union in fourth term, that is intersection. So probability of A dash intersection B dash, we have to find the value of that. So for the solution we have given that probability of A is equal to 1 by 3, probability of B dash is equal to 3 by 4, probability of A intersection B is equal to 1 by 6. But we don't have probability of B because we in most of expressions there is A union B, A dash intersection B. So we must have to know the probability of B and we don't know it. So we can find this probability of B from our theorem number 2, I think, that is probability of complement of any event is equal to 1 minus probability of that event. So probability of B dash is equal to 1 minus probability of B. So probability of B is equal to 1 minus probability of B dash. So probability of B is equal to 1 minus 3 by 4 because 3 by 4 is the probability of B dash. B dash ही probability आपल्याकडे आहे ती म्हणजे 3 by 4 आहे. ती पुट केली आपण तर आपल्याला 1 minus 3 by 4 मिळेल. सो 4 minus 3 upon 4 that is 1 by 4. सो probability of B आपल्याला किती मिळाली 1 by 4 अशी मिळाली. हे आपल्याला लगेच सुचलं पाहिजे की काय दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, त्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या आधी आपण काढून घ्यायच्या आणि नंतर मग जे काय काढायला विचारले त्या फॉर्म्युलानुसार आपण काढत जायचं. आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपल्याला मिळाली तर आपण डायरेक्ट ॲडिशन थेरमनुसार प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी काढू शकतो. आता बघा फर्स्ट बीट, probability of A union B is equal to probability of A plus probability of B minus probability of A intersection B. हे आपलं ॲडिशन थेरमनुसार आपण लिहिलं स्टेटमेंट डायरेक्टली. आता आपल्याकडे probability of A आहे, probability of B आहे, probability of A intersection B आहे. त्यामुळे probability of A किती आहे 1 by 3 प्लस probability of B किती आहे 1 by 4 मायनस probability of A intersection B किती आहे 1 by 6. ह्या व्हॅल्यू आपण पुट केल्या. तर काय केलं, पहिल्या दोन टर्म ज्या आहेत 1 by 3 प्लस 1 by 4 यांची आधी ॲडिशन करून घेतली. ती किती आली 4 plus 3 upon 12. म्हणजे आपण काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तिरकस गुणाकार करून 4 plus 3 by 12 minus 1 by 6 तसंच. मग 4 plus 3 म्हणजे 7 by 12 minus 1 by 6. आता
ह्याचं आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे 7/12 मायनस 1/6. मग आता काय करावं लागेल, ह्याचा छेद असमान आहे, वेगवेगळा आहे. त्यामुळे छेद समान करायचा असेल तर 1/6ला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे, 2नं मल्टिप्लाय करायला पाहिजे, म्हणजे डिनॉमिनेटरला. मग डिनॉमिनेटरला ज्यानं आपण मल्टिप्लाय करतो त्यांनाच आपण न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करतो ज्यावेळेला छेद समान करायचे असतात त्यावेळेला. म्हणजे आपल्याला 7/12 मायनस 2/12 असं मिळाल्यासारखं आहे. ओके, म्हणजे 7/12 मायनस 2/12. आता तुमचा काय झाला, छेद समान झाला, म्हणजे तुमच्या अंशांची वजाबाकी होईल. 7/12 मायनस 2/12 नथिंग बट 7 मायनस 2/12, and 7 minus 2 is nothing but the 5/12. So probability of A union B is equal to 5/12. अशा पद्धतीने आपल्याला ती प्रोबॅबिलिटी मिळाली A युनियन B ची. ओके, मग आता नेक्स्ट आपल्याला पुढची प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची आहे, तर पुढची प्रोबॅबिलिटी आहे प्रोबॅबिलिटी ऑफ A डॅश इंटरसेक्शन B ची, म्हणजे रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B. आता रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B हे म्हणजे काय असतं, तर तुमच्या B मधून तुमचा कॉमन पार्ट जर वजा केला ए मधला, बी मध्ये जो ए मधला पार्ट येतोय तो काढून टाकला, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी केला. दॅट इज द फॉर्म्युला. आणि हा आपण प्रूव्ह केला आहे ॲडिशन थेरमच्या वेळेस, किंवा वरचा एक थेरम आपण प्रूव्ह केला, तिथं आपण हे फॉर्म्युले जनरेट केलेले आहेत. त्यामुळं हा डायरेक्टली फॉर्म्युला तुमचा प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे त्या व्हॅल्यू आपण तिथं पुट करणार आहोत. प्रोबॅबिलिटी ऑफ बीची व्हॅल्यू किती आहे, तर 1/4 आहे, ती पुट केली. मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीची व्हॅल्यू किती आहे, तर 1/6 आहे, ती आपण पुट केली. आता दोघांचं आपण सबस्ट्रॅक्शन घेणार आहोत. दोघांचं सबस्ट्रॅक्शन घेत असताना काय करणार आपण, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन सबस्ट्रॅक्शन घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे हे आपण 4थी 5वी 6वीला शिकलेलं आहे. ज्या वेळा तुमचे छेद असमान असतात त्यावेळेला तुम्ही सबस्ट्रॅक्शन कसं करता. सो 6 minus 4 divided by 6 into 4 असं होतं ते. So 6 minus 4/24, that is 6 minus 4 is 2, 2/24 is 1/12. So probability of A dash intersection B is 1/12. That is nothing but the probability of relative complement of A with respect to B is 1/12. Now we have to find third bit, that is probability of A dash intersection B dash. Now I think we have given that third bit is probability of A dash intersection B dash. There is some mistake in the given problem. म्हणजे आपण जो प्रॉब्लेम लिहिताना फक्त तिथं जे तिसऱ्या बीट होतं, मगाशी मी चौथं सांगितलं, पण ते तिसऱ्या बीटला इथं आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश काढलं आहे. सो तिसऱ्या बीटमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश काढायचं. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश काढत असताना आपण काय केलं, डी मॉर्गनचा लॉ वापरला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इज इक्वल टू ए युनियन बीचा डॅश, ए युनियन बीचा डॅश होल डॅश, दॅट इज ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट, whole complement. So probability of A dash intersection B dash is equal to probability of A union B dash, and probability of complement of any event is nothing but 1 minus probability of that event. म्हणजे probability of A union B dash म्हणजेच 1 minus probability of A union B, and probability of A union B आपण काढलेली आहे. What is the probability of A union B? The probability of A union B is nothing but 5/12. So we can write 1 minus 5/12. मग इथं आपण काय केलं, तिरकस गुणाकार केला. 12 minus 5/12, 12 वजा 5 भागिले 12, म्हणजे 12 वजा 5 म्हणजे 7, 7/12. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इज इक्वल टू 7/12. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन B dash. Now fourth bit is probability of A dash union B dash. Here also we use the De Morgan's law, that is probability of A dash union B dash is nothing but the probability of A intersection B dash. म्हणजे आपला De Morgan's law काय आहे, A dash union B dash is equal to A intersection B whole dash. So
प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश युनियन बी डॅश इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीचा डॅश. मग इथं ए डॅश इंटरसेक्शन बीचा डॅशची प्रोबॅबिलिटी आहे, त्यामुळे 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. अशी आपल्याला मिळेल. आपला जो सेकंड थेरम आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ एनी इव्हेंट इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट. सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अशी आपल्याला ती मिळेल. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे, तर 1/6 आहे, ती आपण पुट करणार. त्यामुळे आपल्याला काय मिळेल, 1 मायनस 1/6 असं ते मिळेल. दॅट इज इक्वल टू 6 मायनस 1/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर आपल्याला 6 मायनस 1/6 असं मिळेल. and that is nothing but the probability of A union B A dash union B dash is equal to 5/6. So this is our final answer. That is, in this way we can find the probabilities of different events or operations or events using our theorems. थिअरमचा यूज करून अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीज किंवा काही इव्हेंट्सवरती ऑपरेशन्स करून आपल्याला त्याच्या प्रोबॅबिलिटीज काढायला सांगितल्या तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला सगळे थिअरम्स आठवले पाहिजेत. डी मॉर्गनचा लॉ लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर ॲडिशन लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी माहीत असायला पाहिजे. बाकीचे सगळे थिअरम्सनुसार काय प्रोबॅबिलिटीज असतात त्या गोष्टी सगळ्या माहीत असायला पाहिजेत. त्यानंतर मग तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. ओके, इट इज क्वाईट इझी. हे सोपं आहे, फक्त ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. ओके, नाव एक्झाम्पल सेकंड. दिस इज द नॅरेटिव्ह टाईप एक्झाम्पल, बट इट इज अ सिम्पल. if A and B are two mutually exclusive events with probability of A is equal to 0.3 and probability of B is equal to 0.4, then find the probabilities that at least one of them will occur, both will occur, exactly one of them will occur आणि none of them will occur. म्हणजे आपल्याला काय केलंय बघा, इथं ए आणि बी असे दोन इव्हेंट दिलेले आहेत आणि ते दोन इव्हेंट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत असे सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रोबॅबिलिटी ऑफ ए पण आपल्याला दिलेली आहे, किती आहे, 0.3. प्रोबॅबिलिटी ऑफ बी पण दिलेली आहे 0.4. देन फाइंड, हे दिलेलं असताना आपल्याला फाइंड करायला सांगितले. काय काय फाइंड करा म्हणून सांगितले बघा. तर ॲटलिस्ट वन ऑफ देम विल ऑकर. ॲटलिस्ट वन ऑफ देम म्हणजे काय, ए आणि बी हे जो दोन इव्हेंट आहेत त्यापैकी ॲटलिस्ट वन ऑफ द इव्हेंट्स विल ऑकर. दोघांपैकी कमीत कमी एक ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी. आता दोघांपैकी कमीत कमी एक ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी हे आपण मॅथमॅटिकली कशी लिहितो, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी लिहितो. आपण बघितलं होतं ज्या वेळेला ऑपरेशन्स ऑन इव्हेंट्स आपण बघितलं, युनियन ऑफ टू इव्हेंट्स, तिथं आपण लिहिलेलं आहे की ॲटलिस्ट वन ऑफ द टू इव्हेंट्स ए ऑर बी विल ऑकर इज इक्वल टू ए युनियन बी. म्हणजे त्याची जर प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची असेल तर इट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बीची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. ओके, ही पहिल्या बीटमध्ये आपल्याला ती प्रोबॅबिलिटी काढायची आहे. आपण पहिल्यांदा प्रॉब्लेम समजावून घेऊ म्हणजे आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, बोथ विल ऑकर. म्हणजे दोघंही, बोथ विल ऑकर मीन्स बोथ विल ऑकर सायमल्टेनियसली, मीन्स वी हॅव टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ द टू इव्हेंट्स. दोन्ही इव्हेंट एका वेळेला घडण्याची प्रोबॅबिलिटी. आणि दोन्ही इव्हेंट एका वेळेला घडणं हे आपण कसं दाखवतो, तर ए इंटरसेक्शन बी असं दाखवतो. बोथ इव्हेंट विल ऑकर, दोन्हीही एका वेळेला घडले पाहिजेत हे आपण ए इंटरसेक्शन बी न दाखवतो. म्हणजे बोथ विल ऑकर या बीटमध्ये आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, वी हॅव टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी याची प्रोबॅबिलिटी काढायची. आता थर्ड, एक्झॅक्टली वन ऑफ देम विल ऑकर. एक्झॅक्टली वन ऑफ देम विल ऑकर म्हणजे काय असतं, तर एक तर तुमचा ए ऑकर होईल किंवा बी ऑकर होईल. म्हणजे ए ऑकर होईल त्यावेळेला बी ऑकर होणार नाही किंवा बी ऑकर होईल त्यावेळेला ए ऑकर होणार नाही. हे म्हणजे एक्झॅक्टली वन ऑफ देम विल ऑकर. दोघांपैकी निश्चितपणाने एक ऑकर होईल त्याची प्रोबॅबिलिटी. मग कुठलं ऑकर होईल ते माहीत नाही. आयदर एक्झॅक्टली ए विल ऑकर ऑर एक्झॅक्टली बी विल ऑकर. आता एक्झॅक्टली ए विल ऑकर म्हणजे आपण कसं लिहितो,
तर ए इंटरसेक्शन बी डॅश असं लिहितो. म्हणजे एका वेळेला ए ऑकर झाला पाहिजे पण बी ऑकर झाला नाही पाहिजे. बी डॅश म्हणजे बी ऑकर नाही झाला पाहिजे आणि ए म्हणजे ए ऑकर झाला पाहिजे आणि हे दोन्ही गोष्टी एका वेळेला घडल्या पाहिजेत म्हणून इंटरसेक्शन आपण लिहितो दोघांच्या म्हणजे ए विल ऑकर ॲट दॅट टाइम बी विल नॉट ऑकर म्हणजे ए इंटरसेक्शन बी डॅश ऑर ए डॅश ए ऑकर होणार नाही ए डॅश इंटरसेक्शन बी विल ऑकर म्हणजे ए डॅश इंटरसेक्शन बी म्हणजे एक्झॅक्टली बी विल ऑकर. म्हणजे हे दोन्ही ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्यापैकी कुठली तरी एक गोष्ट घडणं म्हणजे एक्झॅक्टली वन ऑफ देम विल ऑकर. म्हणजे ह्या दोघांपैकी एक घडणं म्हणजे ॲटलिस्ट वन ऑफ द टू इव्हेंट्स दीज टू इव्हेंट्स विल ऑकर. म्हणजेच ए इंटरसेक्शन बी डॅश ऑर ए डॅश इंटरसेक्शन बी विल ऑकर. आणि हे कसं लिहू शकतो तर ए इंटरसेक्शन बी डॅश युनियन ए डॅश इंटरसेक्शन बी अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. आणि हे दोन्ही इव्हेंट्स कसे आहेत म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत त्यामुळे त्या पद्धतीनं पुढं त्याचं आपण लिहू शकतो. ते सॉल्व करताना आपण बघणार आहोत. मी फक्त काय करतो आपल्याला काय काढायला विचारलं आहे आणि त्याचा मॅथमॅटिकल फॉर्मॅट काय असतो हे मी फक्त तुम्हाला सांगतो. फोर्थ बीट जे काय आहे ते फोर्थ बीट म्हणजे नन ऑफ देम विल ऑकर. म्हणजे दोन इव्हेंट आपले जे आहेत ए आणि बी त्यापैकी एकही ऑकर न होणं नन ऑफ देम विल ऑकर. नायदर ए ऑकर नॉर बी ऑकर म्हणजे एका वेळेला ए पण ऑकर होणार नाही आणि सायमल्टेनियसली बी पण ऑकर होणार नाही. म्हणजे ए ऑकर होणार नाही आपण कसं लिहितो ए डॅश आणि त्याच वेळेला बी पण ऑकर होणार नाही म्हणजे बी डॅश. म्हणजे ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश मीन्स सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ ए डॅश अँड बी डॅश. नायदर ए विल ऑकर ए पण ऑकर होणार नाही त्याच वेळेला बी सुद्धा ऑकर होणार नाही. सो ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. सो दिस इज द mathematical explanation of this problem. So now we are going to see actual how to find these probabilities. So in this problem we have given two events A and B that mutually exclusive events and probability of A is equal to 0.3 and probability B equal to 0.4. Since both the events are mutually exclusive means both these events cannot happen simultaneously. एका वेळा ते दोन्ही इव्हेंट ऑकर होऊ शकत नाहीत कारण ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी त्यांचा फाय येतो आणि सिन्स ए इंटरसेक्शन बी इज फाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज फाय असते. हे आपल्याला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंटसाठी माहिती आहे. मग आपल्याला आता जे काय काढायचं ते आपण काढू. हिअर वी हॅव टू फाइंड द प्रोबॅबिलिटीज दॅट ॲटलिस्ट वन ऑफ देम विल ऑकर. म्हणजे आयदर ए विल ऑकर ऑर बी विल ऑकर अँड दॅट कॅन बी शोन बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बीनं दाखवलं जातं. सो ॲज वी नो दॅट law of addition of probability is probability of A union B is equal to probability of A plus probability of B minus probability of A intersection B. आता इथं probability of A intersection B 0च आहे कारण A आणि B म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. त्यामुळं आपण व्हॅल्यू जर पुट केल्या तर काय मिळतील आपल्याला व्हॅल्यू बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आहे 0.3, प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आहे 0.4 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 0. सो अशा पद्धतीनं फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बीची ॲडिशन होईल. सो 0.3 प्लस 0.4 इज इक्वल टू 0.7. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 0.7. ही आपण कशाची प्रोबॅबिलिटी काढली ॲटलिस्ट वन ऑफ द टू इव्हेंट्स ए ऑर बी विल ऑकर is equal to this probability is equal to 0.7. So probability of at least one of the two events A or B will occur is 0.7. Now the probability of both will occur simultaneously at the same time and that is denoted by probability of A intersection B. A intersection B probability of A intersection B ना दाखवलं जातं. And as we know event A and event B are mutually exclusive, so simultaneous occurrence of these two events is impossible. So A intersection B is phi and therefore probability of A intersection B is phi. So probability of both the events A and B will occur simultaneously is 0 असं आपण म्हणू शकतो. Now next is exactly one of them will occur. Exactly one of them will occur म्हणजे either A will occur or B will occur. Exactly A will occur or
बी विल ऑकर. आता ऑर जे आहे ते आपण युनियनने दाखवतो आणि एक्झॅक्टली ए विल ऑकर आणि एक्झॅक्टली बी विल ऑकर कसं दाखवतं ते आपण बघितलं. म्हणजे एक्झॅक्टली वन ऑफ देम विल ऑकर विल बी डिनोटेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी, म्हणजे इथं एक्झॅक्टली बी ऑकर, ऑर ए इंटरसेक्शन बी डॅश म्हणजे एक्झॅक्टली ए विल ऑकर. अशा पद्धतीनं ते आहे. आणि हे दोन्ही इव्हेंट कसे आहेत, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असल्या कारणानं ॲक्सिओम 3 नुसार आपण त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी कशी लिहू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश अशी आपण लिहू शकतो ती प्रोबॅबिलिटी. बरोबर. आता हे म्हणजे त्या एक्सप्रेशनमध्ये पहिली टर्म जी आहे, पहिली प्रोबॅबिलिटी जी आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी, म्हणजे ती काय आहे, रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ ए. तो कसा लिहितो आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युलाच आहे, तुम्ही हे फॉर्म्युले पॉट करून ठेवू शकता दोन्ही रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटचे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग आता ह्यात प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी झिरोच आहेत, कारण इव्हेंट्स तुमचे म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह आहेत, त्यामुळे ते झिरो होणार. फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज 0.4, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 0.3. So we will add only these two probabilities. So probability of A dash intersection B union A intersection B dash is 0.7. Means that probability that exactly one of the two events A or B will occur is 0.7. And last probability that we have to find that none of them will occur, neither A will occur nor B will occur at the same time. Means probability of A dash intersection B dash. एका वेळेला म्हणजे इंटरसेक्शन आपण लिहितो सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसनेस आला की इंटरसेक्शन आपण लिहायचा त्या दोन इव्हेंटमध्ये. आता हे दोन कुठले इव्हेंट आहेत, तर ए ऑकर होणार नाही आणि बी पण ऑकर होणार नाही. ए ऑकर होणार नाही हे आपण कसं लिहितो, ए डॅश, सायमल्टेनियस असल्यामुळे इंटरसेक्शन, बी पण ऑकर होणार नाही म्हणून बी डॅश. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश आपल्याला काढायचे. आणि बाय डी मॉर्गन्स लॉ प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इज नथिंग बट द प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी होल डॅश. and probability of A union B whole dash is nothing but 1 minus probability of A union B. and probability of A union B आपण काढलेली आहे पहिल्या बीटमध्ये and that is 0.7 0.7 आहे. आणि मग ती 0.7 पुट केली तर आपल्याला काय मिळते, 1 minus 0.7 is 0.3. So probability of none of the events A and B will occur is 0.3. अशा पद्धतीने 0.3 आपल्याला मिळाली प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅशची. अशा पद्धतीनं आपण ह्या वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटी ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त थोडंसं लॉजिकल थिंकिंग आणि फॉर्म्युली जे आहेत, थेरम्स जे आहेत ते आपल्याला पाठ असायला हवेत. बाकीचं सगळं जे आहे ते युज्युअल तुमचं हायस्कूलचंच कॅल्क्युलेशन आहे, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन वगैरे. बाकीचे हे जे थिअरम्स आहेत किंवा फॉर्म्युले जे आहेत ते फक्त तुम्ही आत्ता यावर्षी जे शिकलेलं आहात त्यातले आहेत. त्यामुळे हे फॉर्म्युले तुम्हाला आणि त्याचं लॉजिक तुम्हाला माहीत असणं हे महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला हे प्रॉब्लेम्स फार अवघड जाणार नाहीत. ओके, सो इन दिस वे वी हॅव स्टडीड द concept of probability, its definition, two definition, classical definition as well as axiomatic definition, then theorems on probability and some prior knowledge of the probability while defining the probability. So in this topic we have studied all these theory things and also some numerical problems. So for today's lecture we are going to stop here. In the next lecture we will study the concept about conditional probability. So be prepared for the next lecture, because next some lectures are depends on the whatever knowledge you have gained in these recent lectures of probability. प्रोबॅबिलिटीचा तुम्ही किती अभ्यास केला आहे, प्रोबॅबिलिटीचं किती तुमच्याकडे ज्ञान आहे, त्याच्यावरूनच कंडिशनल प्रोबॅबिलिटी अँड इंडिपेंडन्स ऑफ इव्हेंट तुम्हाला लक्षात येऊ शकतो. तो इंडिपेंडन्स ऑफ इव्हेंट किंवा कंडिशनल प्रोबॅबिलिटी शिकत असताना ह्या ज्ञानाचा, वॉट एव्हर नॉलेज यू हॅव गेन्ड इन धिस टॉपिक प्रोबॅबिलिटी,
दॅट इज युजफुल फॉर दी कंडिशनल प्रॉरिटी अँड इंडिपेंडन्स ऑफ इव्हेंट. कारण त्यामध्ये पण काही थेरम्स आहेत आणि ते थेरम्स प्रूव्ह करण्यासाठी, काही न्यूमरिकल एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी ह्या टॉपिकमधले जे थेरम्स आहेत ते सुद्धा आपल्याला तिथं लागू पडतात किंवा उपयोगी पडतात. त्यामुळं हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजला, तुम्ही अभ्यास केला, त्याचा फॉर्म्युले सगळे पाठ केले त्याचे, तर तुम्हाला पुढचा टॉपिक व्यवस्थित त्याच्यावरती आधारित जो आहे तो तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे ह्या टॉपिकवरच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आत्मसात करून घ्या, समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये व्यवस्थित गोष्टी समजतील आणि त्या सोडवता येतील. ओके, सो फॉर टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.